आदिवासी क्रांती दल वांजुळशीर आयोजित जागतिक आदिवासी दिन आणि गुणगौरव सोहळा 16 ऑगस्ट रोजी वांजुळशीर इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईकर, नोकरदार वर्ग आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने जागतिक आदिवासी दिन आणि गुणवंत विद्यार्थी सोहळा पार पडला। या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सुनील मेस्कर सर यांनी केलं। तसंच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते योगेश सरुक्ते यांनी आपल्या भाषणातून आदिवासी संस्कृती कशी श्रेष्ठ आहे हे उदाहरणासह पटवून दिलं। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 10वी, 12वी आणि पदवीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी प्रेरणा मिळते। या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजुळशेत येथील विद्यार्थिनींनी आदिवासी गाण्यावर सामूहिक नृत्य केलं। तसंच गावातील यावर्षी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पांडुरंग लोहकरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। तसंच गावातील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कैलास धिंदळे सर यांनी व्यसनाधीनता या विषयावर एक कविता सादर करून व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे असा मोलाचा संदेश दिला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ पडवळे होते। तसंच या कार्यक्रमानिमित्त विराज देठे, पूजा उंबरे, चिमुकल्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तसंच या कार्यक्रमासाठी TM पडवळे, राजू लोहकरे, अरुण वाळेकर, कुंडलिक तांबेकर, गणेश पडवळे, रोहिदास शेंगाळ, काशीनाथ पडवळे, विनायक लोहकरे, लक्ष्मण शेंगाळे तसंच रामनाथ लोहेकर यांचं या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभलं। गावातील उपसरपंच तुकाराम कोंडार, विजय पडवळे, प्रकाश लोहकरे, दुंदा पडवळे, अशोक लोहकरे, सागर तांबेकर, विठ्ठल पडवळे, काशीनाथ वाळेकर, प्रवीण शेंगाळ इत्यादी नागरिक उपस्थित होते। तसंच महिला वर्गाचाही विशेष सहभाग होता। या कार्यक्रमानिमित्त स्मशानभूमीजवळ वृक्षारोपणही करण्यात आलं।